नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रम आपल्याला नेहमीच अनेक मूल्य, अनेक जीवनामधली प्रश्नांची उत्तरं देत आलेला आहे. आणि आता जी मालिका चालू आहे, ज्याचं नाव आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल. विचारांमधील अनेक प्रकार आणि विचारांपासून होत असलेला त्रास किंवा आपण कुठे कुठे आणि कोणकोणत्या पद्धतीने विचारांना आपल्या जीवनामध्ये आणतो आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन करणं, त्यांना एक वेगळ्या पद्धतीने निर्माण करणं, त्याची निर्मिती करणं, ह्याची एक कला किंवा ह्याच्याबद्दलतील मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर सचिन परब देत आलेले आहेत. आजही ह्याच विषयावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी डॉक्टर सचिन परब आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागचा जो आपला जे सत्र होतं त्या सत्रामध्ये आपण क्षमा ह्या विषयावर बोलत होतो. तर तिथे जिथे तुम्ही आम्हाला सांगितलं की आपल्याला स्वतःला क्षमा करायचं आहे, इतरांना क्षमा करायचं आहे, परमेश्वरालाही दोष द्यायचा नाही आहे, तर तिथे आपण क्षमाही मागायची आहे. तर फार कधी कधी कठीण वाटतं क्षमा करणं, परंतु परमेश्वराकडून ती अपेक्षा असते की त्यांनी पटकन आपल्याला क्षमा करावं. आपल्या कोणतीही कृती आहे, कोणताही विचार आहे, जे काही कर्म आपण केलेलं आहे ह्याच्यासाठी आपण क्षमा मागत असतो आणि पाहतो की तो करतो सुद्धा. तर त्याला हे करणं किती सोपं जातं. मग त्याला हे का बरं सोपं जातं? परमेश्वराबद्दल आपण भरपूर काय ऐकलेलं आहे. त्याच्या गुणांबद्दल आपण जाणतो. तो ज्ञानाचा सागर आहे, सर्व शक्तिवान आहे, प्रेमाचा सागर आहे तो. इनफॅक्ट ही इज द ट्रू सोर्स ऑफ लव. म्हणजे प्रेमाचा जो सोर्स आहे तो आहे, ज्याच्याबद्दल आपण भक्ती मार्गामध्ये ऐकलं पण असेल की तू प्यार का सागर तेरी एक बूंद के प्यासे. म्हणजे एक बूंद पण त्याच्याकडून आपण मिळाले तरी पण आपण आपलं जीवन तृप्त अनुभव करू शकतो. आणि आमचा असा अनुभव आहे योगामध्ये की 1-2 सेकंड जरी त्याच्या प्रेमाचा आम्ही अनुभव केला तर भरपूर दिवसभर आमची अशी अवस्था असते की असं बोलावं असं वाटत नाही. एकदम शांत अवस्थेमध्ये आम्ही जातो. तर ह्या त्याच्या प्रेमाचा अनुभव आहे. तर परमेश्वराच्या कुर्सीमध्ये जाऊन आपण एकदा बघूया की त्याला हे करणं का सोपं जातं सगळं. तर 2 दृष्टिकोन जे आपण मागच्या मालिकेमध्ये पण पाहिले, सत्रामध्ये पाहिले की परमेश्वर कधी कोणाला दोष देत नाही. तो म्हणत नाही की ह्यानी चूक केली किंवा ह्यानी चूक केली. तो निर्दोष बघतो. आणि दुसरं परमेश्वराची क्वालिटी जी आहे ती निस्वार्थ भावना किंवा निष्काम भावना. ह्या 2 क्वालिटीमुळे त्याला कोणालाही स्वीकारणं फार सोपं जातं. आणि चूक करणारा असेल किंवा चूक न करणारा असेल, दोघांप्रती त्याचे दृष्टिकोन असं नाही की ह्यानी चूक केली म्हणजे हा वाईट आहे आणि हा चांगला आहे असा तो बघत नाही. भेदभाव त्याच्याकडे नाही आहे. तो सगळ्या लोकांना, जी काही व्यक्ती ह्या सृष्टीवर आहेत त्या सगळ्यांना तो वर्तमान अवस्थेमध्ये बघतच नाही. ही त्याची सुंदरता आहे. जसं आपण राजयोगामध्ये पाहिलं की प्रत्येक आत्मा जेव्हा मुक्ती अवस्थेमध्ये असते, परमधाममध्ये असते, शांतीधाम जिथून आपण या सृष्टीवर आलेलो आहे, तेव्हा प्रत्येक आत्मा अनादि रूपामध्ये संपूर्ण पवित्र आहे. आदि रूपामध्ये जेव्हा पहिला जन्म असतो त्यावेळा पण ती आत्मा भरपूर असते. तर परमात्म्याची दृष्टीमध्ये ते अनादि रूप नेहमी असतं. तो वर्तमान अवस्थेला बघत नाही. त्यामुळे त्याला स्वीकार करणं फार सोपं जातं. आणि तो फक्त देतो, तो घेत नाही. तो फक्त देणारा आहे, दाता आहे तो. आता आपण आपल्या रोलमध्ये येऊया. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला बघतो, त्याच्याकडून चूक झालेली असते, तेव्हा आपण काय बघत असतो? लक्ष कुठे असतं आपलं? त्या व्यक्तीने केलेल्या चुकीकडे, ती प्रेझेंट जी आहे परिस्थिती. प्रेझेंट परिस्थिती. मी तर असं पाहिलेलं आहे, रिलेशनशिपवर जेव्हा आम्ही वर्कशॉप घेतो तर लोक असं फीडबॅक देतात की 20 वर्षाची मैत्री आहे, 16 वर्षाची मैत्री आहे, की संबंध आहेत आणि चांगले संबंध आहेत, पण एक घटना, एक चूक तुम्ही बघितली आणि ती 16 वर्षाची मैत्री तुम्ही संपवून टाकली. 20 वर्षाची, 25 वर्षाची मैत्री. मग तुम्ही काय केलं एवढ्या वर्ष? कुठे गेला तो विश्वास तुमचा? मग त्यावेळेला ती कशी 16, 20, 25, 30 वर्षांची संबंध तुम्ही एका झटक्यात कसे तोडले? का तोडले ते? कारण त्यावेळेला तुम्ही त्या वर्तमान त्या व्यक्तीचे अवगुण बघत आहात.
त्याने जे काय केलं असेल तुमच्यासाठी चांगलं ते तुम्ही सगळं एका झटक्यात विसरता. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तोडणं फार सोपं आहे, तोडायला वेळ नाही लागत, जोडायला वेळ लागतो. आणि परमेश्वर कधी तोडत नाही, त्याचं काम जोडणं आहे, हृदयानं जोडणं आहे. आणि आपण हीच चूक करतो. जर ही चूक आपण नाही केली आणि त्या व्यक्तीकडे ज्याच्याकडून चूक झालेली आहे त्याला बघितलं की ह्या वेळेला हा थोडा डिस्टर्ब आहे, कारण कोणताही व्यक्ती नियमित चूक करू शकत नाही. कारण हा विशाल जो ड्रामा आहे हा सुख आणि दुःखाचा ड्रामा आहे, निंदा स्तुतीचा ड्रामा आहे, जय पराजयचा ड्रामा आहे. कधी तुम्ही जिंकणार, कधी तुम्ही हारणार, कधी तुम्ही सुखी असणार, कधी तुमच्याकडे दुःख येणार, अशी वेळ आहे सध्या. त्यामुळे निरंतर एखादी व्यक्ती चांगली असू शकत नाही आणि वाईट पण असू शकत नाही. तर ज्या वेळेला तिच्याकडून चूक होते त्या वेळेला तिला शक्तीची आवश्यकता आहे. मागच्या सत्रामध्ये पण आपण पाहिला की आध्यात्मिकता आपल्याला शिकवते की जर आग लागलेली असेल तर तिथे पाणी टाकायची आवश्यकता आहे. आग लागली याचा ॲनालिसिस करायची आवश्यकता नाही आहे, लागलेली आहे तिथे पाणी टाकायला पाहिजे, त्या व्यक्तीला शक्ती द्यायला पाहिजे. आणि सर्व संतांनी, योगी आत्म्यांनी हेच केलेलं आहे. मग त्या वेळेला हा दृष्टिकोन जर आपण ठेवला की ह्याच्याकडे शक्ती नाही आहे म्हणून हा चूक करतोय आणि त्याला समजावलं, त्याला शक्ती दिली तर हे ठीक होऊ शकतं, असं समजून, स्वतःला समजून जर आपण दृष्टिकोन तसा ठेवला तर नॅचरली आपल्यामध्ये सुद्धा ती भावना जागृत होऊन आपण त्याला क्षमा करू शकतो. आणि ह्याच्यासाठी मला असं वाटतं की दयाभाव, रहमभाव येणं फार गरजेचं आहे. मी एक उदाहरण नेहमी देतो. तुम्ही रस्त्याने चाललेला आहात, ठीक आहे, आणि त्या रस्त्याने जाताना एक दारुडा बेवडा दारूच्या नशेमध्ये तुम्हाला काहीतरी बोलला चालता चालता, तुम्ही त्याच्याशी भांडण करणार रस्त्यावर की काय करणार? नाही, तो नाहीच आहे, त्याच्या अवस्थेतच नाहीये, तर आपण आपला रस्ता काढून निघून जातो. येस, आपण तिथे आपली एनर्जी लावत नाही, की दारुडा असो किंवा एखादा वेडा असो. मग त्यावेळेला आपण काय करतो, जाऊ दे ना, तो दारूच्या नशेमध्ये आहे, तो त्याच्या ध्यानामध्ये नाही आहे. इथे पण हा दृष्टिकोन ठेवायचा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते त्यावेळेला ती त्याच्या संपूर्ण अवस्थेत नाही आहे. मग एखादी आजारी व्यक्ती असेल तर आपण काय करणार, त्याला ओरडणार, का रे तू आजारी का पडलास, तुला एवढं कळत नाही आजारी पडायचं नाही, तो आहे आजारी बाबा म्हणून तर तो तसा वागतोय, तो आजारी नसता तर तसा वागलाच नसता. मग आजारी व्यक्तीवर आपल्यामध्ये काय भाव आला पाहिजे, राग आला पाहिजे की दया आली पाहिजे? दया आली पाहिजे. दया आली पाहिजे ना. आपण त्याला आजारी बघत नाही. म्हणून असा जर व्यक्ती आपल्याला भेटला, आपल्या आजूबाजूला आहे, तर त्याला आजारी म्हणून बघितलं पाहिजे की त्याला गरज आहे, दुःखी आहे तो. कारण कोणी मुद्दामून करत नाही. मी भरपूर लोकांना भेटलेलो आहे, भरपूर मोठमोठ्या जेलमध्ये कार्यक्रम केले, तर ज्यांना मोठमोठी सजा दिली त्या सगळ्यांना मी बघितलं आणि त्यांच्यानं मी विचारलं की काय झालं, तुम्ही तर शिकलेले आहात, तुमच्याकडून कसं काही हे झालं, घडलं? तर सगळ्यांनी युनॅनिमसली सांगितलं की डॉक्टर साहेब माहीत नाही त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला आम्ही नव्हतोच तिथे, रागाच्या भरात किंवा बदला घेण्याच्या भावनेच्या भरात आमच्याकडून झालं. पण आता आम्ही बघितलं तसं काहीच भाव नाही, तो टेम्पररी ती स्टेज असते. म्हणून मी म्हणतो कोणत्याही व्यक्तीची चूक नाही आहे, तो तात्काळ प्रभाव असतो, तो ज्याला आम्ही मायेचा प्रभाव म्हणतो, निगेटिव्हिटीचा. त्यावेळेला त्याला सपोर्टची आवश्यकता असते, त्यावेळेला त्याला शक्तीची आवश्यकता असते. तर त्याला शक्ती दिली, त्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढलं, ती व्यक्ती स्वतःला सांभाळू शकते. असे मी भरपूर प्रयोग केलेले आहेत, लोकांना सांगितले आणि मला अनुभव चांगले आहेत त्याचे. ज्या लोकांबरोबर माझ्या जीवनामध्ये बघितलं, ज्या लोकांबरोबर भांडणं झालेली आहेत, ते लोकांनी नंतर येऊन माझी क्षमा मागितली आहे की डॉक्टर साहेब आम्हाला माफ करा, की आम्ही त्यावेळेला ना, मला माहीत नाही काय, माझं ना थोडं मी ठीक नव्हतं. रिअलाईज होतं प्रत्येकाला, त्यावेळेला होत नाही, नंतर ते महसूस करतात की आपण केलं ते चूक झालं. तुम्हाला त्यावेळेला काय नाही करायचं, तुम्हाला शुभ भावना नाही सोडली पाहिजे. पण ते केव्हा होणार, तुम्ही त्यावेळेला त्या व्यक्तीला आजारी अवस्थेमध्ये पाहिलं पाहिजे. आपण काय जातो, आपण लगेच सजा द्यायला तयार होतो, याने चूक केली सजा दिली पाहिजे. पण तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे, तुम्हाला राईट आहे का? तुम्ही निमित्त असाल तर ठीक आहे, पण तुम्हाला जर निमित्त नाही आहात तुम्ही त्या कार्यासाठी, तर तुम्हाला ते नाही आहे करायचं. आध्यात्मिकता हे सांगते की त्यावेळेला त्याला शक्ती दिली पाहिजे. तर माझा असा अनुभव आहे की एखादी व्यक्ती जर चूक करत असेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीला आजारी अवस्थेमध्ये पाहून
त्या व्यक्तीचं कल्याण हो, भलं हो, परमात्मा त्याला शक्ती देव आणि तो पुन्हा आपल्या नॉर्मल अवस्थेमध्ये यावा, ही भावना हृदयामधून आपण आणली, ॲटोमॅटिकली येते. तर त्याला क्षमा करणं सहज, जसं तुम्ही म्हणालात आम्ही तिकडे लक्ष नाही देणार, आम्ही निघून जाणार, तर आपोआप तुमच्यामध्ये दयाभाव येऊ शकतो. डॉक्टर साहेब, खूप सुंदर तुम्ही सांगितलं की त्या व्यक्तीला आपल्याला आजारी म्हणून असं बघायचं. म्हणजे परमेश्वर सुद्धा आपल्याला बघत असताना खूप सुंदर तो मुद्दा होता की परमेश्वर जेव्हा परमात्मा आपल्याला बघतो आणि आपण जेव्हा क्षमा मागत असतो तेव्हा तो आपल्याला अनादी स्वरूपामध्ये पाहतो, अनादी गुण पाहतो आणि त्या प्रेमानी आपल्याला तो क्षमा करून टाकतो. आणि तसाच प्रेमाचा आपल्यामध्येही एक साठा असला पाहिजे, तेव्हाच आपण एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतो. खूप सुंदर हा मुद्दा आहे. परंतु डॉक्टर साहेब, फार दुःख वाटतं हे तुम्हाला सांगताना किंवा तुम्हालाही अनुभव आहे की प्रेमाची परिभाषा आजच्या दुनियेमध्ये फार बदललेली आहे. प्रेम जेव्हा म्हणतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीने जो माझ्यावर प्रेम करतो त्यांनी मला हे द्यावं, मला ते द्यावं, ह्या इच्छा फार अशा झालेल्या असतात. तर प्रेम जे आहे ह्याची एक्झॅक्ट परिभाषा काय आहे? म्हणजे सगळं दिलं, सर्व मिळालं तरच प्रेम आहे असं आहे का? का प्रेम व्यक्त करण्याची पद्धत काय आहे? कारण बघतो आम्ही की व्यक्ती आणि परमेश्वर ह्यांच्या प्रेमामध्ये अंतर आहे. परमेश्वराचं प्रेम निरंतर मिळतं, परंतु व्यक्तीच्या प्रेमामध्ये अंतर पडत जातं. तर ह्यांच्यामधला अंतर किंवा ह्याची एक्झॅक्ट परिभाषा थोडक्यात आम्हाला सांगा. प्रेम हा जो शब्द आहे ना, हा जेवढा मिसयूज झालेला आहे तेवढा दुसरा शब्द मिसयूज झालेला मी पाहिलेला नाही. ह्याला वेगवेगळे नावं आहेत. प्रेम म्हणतात किंवा स्नेह म्हणतात किंवा वात्सल्य भाव म्हणतात. आपली भाषा फार शक्तिशाली आहे, भारतातली भाषा. त्यांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. स्नेह आहे किंवा जवळीकपणा आहे किंवा ओढ आहे किंवा आकर्षण आहे. हे सगळे शब्द वेगवेगळे आहेत आणि सगळ्यांचा वेगळा अर्थ आहे. तुमचा जो प्रश्न आहे तो परमात्म्याचा प्रेम आणि देहदारीचा प्रेम ह्याच्यामध्ये काय फरक आहे, त्याच्या अगोदर मी म्हणेन की प्रेम जे आम्ही आध्यात्मिकतेमध्ये शिकलो आहे हा एक पूर्ण विश्वामधला एक शक्ती आहे. प्रेम ही एक शक्ती आहे. प्रेम म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर दोन व्यक्ती येतात, पुरुष आणि स्त्री, आणि त्यांच्यामध्ये जे चालतं ते प्रेम नाही आहे. प्रेम ही एक शक्ती आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे. तुम्ही विश्वामध्ये बेहदमध्ये गेलात तर तुम्ही बघाल की पृथ्वी आणि सूर्य किंवा चंद्र ह्यांनी एकमेकाला ओढून ठेवलेलं आहे, ते प्रेम आहे. आपण म्हणतो धरती जर माता असेल तर आकाश हा पिता आहे. आकाश आणि धरतीचं प्रेम आहे. तारे आणि चंद्राचं प्रेम आहे. सूर्य आणि ग्रहांचं प्रेम आहे. ठीक आहे ना. पण हे फार सुंदर प्रेम आहे. जर त्याच्या आणखीन तुम्ही खोलात उतरला तर तुम्हाला दिसेल ते एकमेकांच्या जास्त जवळही जात नाही आणि दूरही जात नाही. सूर्य जर पृथ्वीच्या जास्त जवळ आला तर संपूर्ण जीवन समाप्त होऊन जाईल आणि जास्त दूर गेलात तर थंडीने सुद्धा जीवन समाप्त होईल. तो बरोबर इक्विडिस्टंट आहे. हा तो फोर्स आहे की जास्त जवळही जाऊ नये, जास्त दूरही जाऊ नये. आणि हे आम्ही परमात्म्याकडून शिकले. परमात्म्याची ही क्वालिटी आहे की न्यारा और प्यारा आम्ही म्हणतो, डिटॅच बट लविंग. हे खरं प्रेम आहे. तर देहदारीचं प्रेम कसं असतं की ज्याला शरीर आहे त्याला आवश्यकता आहे. शरीर म्हटलं की मला कपडे पाहिजे, मला जेवण पाहिजे, माझ्या इच्छा असणार, मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, आणखीन पाहिजे. पण जेव्हा परमात्म्याकडे आपण बघतो तर परमात्मा निराकार आहे, तो ज्योतिष स्वरूप आहे. तर त्याच्या आवश्यकता नाही, तो भरपूर आहे नेहमी. तर देहदारीकडून जे मिळणारं प्रेम असतं ते तुम्हाला मिळणार कुठे? अल्टिमेटली त्याचा सोर्स परमात्माचा आहे ना. परमात्मा जर सागर आहे तर इथे डबका असेल, छोटंसं बकेट असेल, म्हणजे जेवढं त्यांनी परमात्म्याकडून खेचलं आहे आणि ते निरंतर तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नाही. जरी एखादा समजा चांगला प्रेमी असेल, व्यक्त करणारा असेल, मग ती आई असो, वडील असो, भाऊ बहीण असो किंवा सखा असो किंवा आणखीन कोण असो, तुमचे फॉलोअर्स असो, गुरु शिष्याचे, पण शेवटी ते येणार तुमच्या स्मशानापर्यंत. त्याच्या पुढे त्यांचं प्रेम नाही आहे. एकदम चांगलं असेल तर काही जन्माचे सोबती, त्याच्या पुढे नाही आहे. पण परमात्म्याशी जे आपला संबंध आहे ते अनादी आहे आणि तो देणारा आहे. मराठीमधली एक कविता मला फार आवडते, आपण पण ऐकली असेल की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. अतिशय सुंदर आहे, ज्याने पण लिहिले. किती सुंदर कविता आहे. तर परमात्मा देणारा आहे, त्याला स्वतःला काही नको आहे. त्याचं जे प्रेम आहे जे अनकंडिशनल आहे, बिना किसी शर्त का प्यार है. आणि त्याचं प्रेम ज्याने अनुभव केला तोच जाणतो ते प्रेम काय आहे. ते शब्दामध्ये आपण व्यक्त करू शकत नाही प्रेम. असं परमात्म्याचं प्रेम आहे.
आणि ज्यांनी याचा अनुभव केलाय, आमचा आणि आमच्या वरिष्ठ दादी आहेत, भाऊ बहिणी आहेत, जे एवढ्या वर्षापासून योग केलं, त्यांनी परमात्म्याचं प्रेम अनुभव केलेलं आहे की त्याच्या बरोबरचे 5 मिनिटं देखील तुम्हाला इतकं भरपूर करून देतात की तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही आणि तुम्ही कितीतरी दिवस त्या अवस्थेमध्ये राहू शकता. इतकं सुंदर त्याचं प्रेम आहे. तुम्ही विचार करा, जी व्यक्ती निरंतर त्याच्या स्मृतीमध्ये राहत असेल, तिचं काय अवस्था होत असेल. तर हे त्याचं प्रेम आहे. आणि परमात्म्याने आम्हाला विश्वास दिला आहे, गॅरंटी दिली आहे की ह्या एक जन्म जर तुम्ही परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहिला, त्याच्या प्रेमामध्ये बुडून राहिला. ॲक्च्युली एक शब्द जो भक्ती मार्गामध्ये वापरला जातो, ती लीन अवस्था. भक्ती मार्गाचं लक्ष्य आहे की आम्ही लीन होऊन जाऊ. तो लीन शब्द अर्धा शब्द आहे. तो खरा शब्द आहे लव लीन. परमात्म्याच्या प्रेमामध्ये लीन होऊन जाणं. कारण आत्मा तर अविनाशी आहे, तिचा पार्ट कधी संपत नाही, ती मर्ज नाही होत. ती परमात्म्याच्या प्रेमामध्ये लीन होते आणि त्या अवस्थेमध्ये जर गेलात व्यक्ती, तर संपूर्ण तृप्तीचा अनुभव होतो. तर परमात्म्याचं प्रेम आपल्यातले सगळे जे काही कमजोरी आहेत, कमी आहेत, ते दूर करतात आणि आपण त्याच्यासारखं बनतो. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे, ह्याचा अर्थ आहे की आपल्यामध्ये परमात्म्याचे गुण यायला लागतात जेव्हा आपण त्याच्या प्रेमामध्ये, आणि आपल्याद्वारे लोकांना वाटतं अरे हा परमेश्वरासारखा आहे, कारण आपण त्याच्याशी भरपूर झालेलो. आणि जेव्हा आपण परमेश्वराची क्वालिटी आपल्यामध्ये येते, तेव्हा कोणाला क्षमा करणं कठीण नाही आहे, सहज होतं ते. डॉक्टर साहेब, किती सुंदर तुम्ही सांगितलं की क्षमा करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला स्वतःला आपल्या अनादी गुणामध्ये त्या गुणांना आपल्याला बाहेर आणलं पाहिजे. परमेश्वराकडून, परमात्म्याकडून त्या गुणांना आपल्यामध्ये भरपूर केलं पाहिजे. तर आपण एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतो आणि आपल्या जीवनाला खूप सुंदर करू शकतो. तर ह्या ज्या अनकंडिशनल तुम्ही म्हणताला, काही शर्त न ठेवता, काही त्याच्यामध्ये मुद्दे न ठेवता जो प्रेम आहे, ह्या प्रेमाला आपल्या जीवनामध्ये आणण्याचा जी विधी आहे ती आम्हाला तुम्ही थोडक्यात सांगावी. आपण अनुभव करूया आता. सर्वांनी सरळ बसायचं आहे आणि काही महत्त्वाचं कार्य तुम्ही करत असाल, जसं गाडी चालवणं, रस्ता क्रॉस करणं, गॅस स्टोव शेगडी किंवा मशीनच्या जवळ, तर कृपया त्यावेळेला हे करू नये. एकांतमध्ये एका जागेवर तुम्ही बसून याचा अनुभव करायचा आहे. स्वतःला एकदम हलकं सोडायचं आहे, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत, आणि अनुभव करायचा आहे की मी एक शांत स्वरूप आत्मा आहे, या शरीरापेक्षा भिन्न आहे. आज मी अनुभव केला की परमात्मा जो माझा पिता आहे, तो प्रेमाचा सागर आहे आणि मी त्याची संतान देखील प्रेम स्वरूप आहे. अनादि स्वरूपामध्ये मी देखील परमात्मा समान आहे. जशी मी प्रेम स्वरूप आहे, तशी अन्य आत्माए पण, माझ्या आजूबाजूला असणारे लोक देखील आपल्या अनादि स्वरूपामध्ये प्रेम स्वरूप आहे. मला आज कळून चुकलेलं आहे की जे काही देहधारी आहेत, शरीरधारी आहेत, त्या सर्वांच्या आवश्यकता आहेत. त्यामुळे त्यांचं प्रेम हे परमात्म्यासारखं असू शकत नाही, परंतु परमात्म्याचं प्रेम हे निस्सीम आहे, निष्काम आहे. तो फक्त देत जातो. देहधारीकडून देखील जर मला प्रेम मिळालं, तर ते देखील परमात्म्याचंच प्रेम असेल. त्यामुळे खरा प्रेमाचा स्रोत हा परमपिता परमात्मा आहे. परमात्म्याकडून प्रेमाचा वर्षाव माझ्यावर होत आहे. त्यांनी मला स्वीकार केलेला आहे की मी जो आहे, जसा आहे,
परमात्म्याचं आहे. त्याच्याकडून येणारे प्रेमाच्या तरंगाने मी भरपूर होत चाललेलो आहे. आणि हेच प्रेम माझ्याद्वारे देखील सर्व आत्म्यांना मिळत आहे. मी जसा प्रेम स्वरूप आहे तसे अन्य आत्मे देखील प्रेम स्वरूप आहे. जसं परमात्म्याने मला स्वीकार केलेला आहे तसं मी देखील स्वतःला संपूर्ण स्वीकार करत आहे आणि दुसऱ्या लोकांना देखील मी संपूर्ण स्वीकार करत आहे. या दुनियेमध्ये कोणाचाही काही दोष नाही आहे. सर्व निर्दोष आहेत. सगळ्यांकडून चुका होतात आणि या तात्पुरत्या अवस्थेमध्ये असतात. डॉक्टर साहेब, प्रेम किती आपल्याला गरजेचं आहे आणि देहधारी आणि परमात्मा ह्या दोघांच्याही प्रेमामधलं अंतर तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. दर्शक हो, ज्या गोष्टींच्या आपण चुकीच्या आपल्याला ज्या काही गोष्टी आपण घेत येतो की व्यक्तींमध्ये प्रेम आहे आणि हे प्रेम फक्त आपल्याला ज्या इच्छा आहेत, डॉक्टर साहेबांनी स्पष्ट करून सांगितलं की आपण देहाला ज्या गरजा आहेत त्या देहाच्या गरजा पूर्ण करणे म्हणजेच प्रेम मानत होतो. परंतु परमात्म्याचं प्रेम जे आहे त्याच्यामध्ये कुठलेही असे मुद्दे नाहीत, कुठेही काही कंडिशन्स ठेवलेल्या नाही आहेत. आणि अशा प्रेमाची जोपर्यंत आपल्याला अनुभूती होत नाही, अशा प्रेमांनी जोपर्यंत आपण भरपूर होत नाही, तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करणं आपल्यासाठी सहज होणार नाही. तर ह्या प्रेमांनी आपल्याला स्वतःला भरपूर करून घेण्यासाठी नक्कीच आपल्याला राजयोगा मेडिटेशन जे ब्रह्माकुमारी सेवा केंद्रावर शिकवलं जातं, ह्या मेडिटेशनच्या विधीला अपनावलं पाहिजे. तर ही विधी कोणत्या प्रकारे केली जाते ह्याची अधिक माहिती घेण्यासाठी नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट जरूर द्या. किंवा तुम्हाला काही प्रश्न असल्यास आम्हाला तुम्ही मेल पाठवू शकता किंवा तुम्ही आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर अशाच एखाद्या सुंदरशा विषयाला घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.